सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. निल्सन मडवी आणि रोहित पाटील दोन्ही यांनी स्पर्धा खेळली जाईल, लक्षात घ्या. सामना बरोबरी सुटला सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉस. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. एका इनिंगला एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल, रनआउट आणि बिमरसाठी. पाच ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला संपन्न करायची, लक्षात घ्या. निल्सन आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आपल्या पाहायला मिळतो. नो स्ट्राईक एंडला रोहित पाटीलला तुम्ही पाहतायत आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज शुभम केने. सामन्याला होते सुरुवात, पंचांचा इशारा येतोय. पहिलं षटक घेऊन आपण पाहतोय शुभमला पाहतायत. सेकंडला निल्सन मडवी बरोबर आपण पाहिलं तर 10:18 झालेले आहेत आणि आज स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस आपल्या पाहायला मिळतो. पहिली मॅच सापाड विरुद्ध चिकनगर. पहिला चेंडू आपण पाहतोय हवे ते आतमध्ये चेंडू पडला असं तर वाटतंय, बघूया चेक केलं जाईल. मात्र सोप्पा झेल सोडलाय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू, 2 धावा इथे मिळतील निल्सनला. पहिल्याच बॉलवरती शुभमला निल्सन मडवीची विकेट मिळाली असती. आता 2 धावा मिळाल्या. सापाड संघाला 2 धाव्याने खातं उघडलं गेलं ते निल्सनचा. हाही चेंडू चांगला होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चिकनगर विरुद्ध सापाड अशी मॅच तुम्हाला पाहायला म्हणजे दोन्ही कल्याण विभागातील संघ आहेत, त्यामुळे दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. त्यामुळे चांगली मॅच होईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहता. ती स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. जय दुर्गा जय भोले चषक कोलवली 2026. टप्प्याचा चेंडू होता, त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. निल्सनच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. निल्सनच्या बॅटमधून हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसातील. पहिल्याच बॉलवरती त्याला जीवदान मिळाला. शुभम राईट ओव्हर द विकेट. ऑप्स्टमच्या भरपूर बाहेर होता, पण त्यांनी हा बॉल वाईट घोषित केलेला आहे. साबेगाव चषकाचा ही चॅम्पियन संघ होता. कुशल स्पोर्ट्स सापाड आणि त्यानंतर रुंबालीची नाईट स्पर्धा आपण पाहिली, तिथेही चॅम्पियनशिप पटकावली सलग 2 वर्ष. शुभमचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल आपण पाहतोय गलीमधनं ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. बॉलवरती जीवदान मिळालं निल्सनला आणि त्यानंतर तो आता आक्रमक दिसतोय या मॅच मध्ये. 17 धावा धापलका होती आणि आपण म्हणजे 17 मधल्या 16 धावा या निल्सनच्या आहेत. आणि शून्यावरती झेल त्याचा सुटला आणि एक व्हाईट बॉल अशा 17 धावा आपल्याला धापलका पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शुभम कमबॅक करेल का? राईट मोर द विकेट. हाही चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. निल्सन मडवी ऑन फायर. 23 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि आपण पाहतोय तब्बल 23 धावा. निल्सनला पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळाला, सोपा झेल सुटला आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 22 धावा आलेत आणि संघाची धावसंख्या ती 23. या दर्जाची दुर्गा जयभोले स्पोर्ट कोलेली विरुद्ध गंधारी मध्ये मॅच असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या दोन्ही टीम्स. चला स्पीडअप करा, जास्त वेळ नका घेऊ. चिकनगर बघा सापाड संघाचा 12वा खेळाडू युनिफॉर्म मध्ये, त्यामुळे 2 रनची पॅनल्टी मध्ये फिल्डिंग करणारी जी टीम आहे चिकनगर आहेत का? चला मात्र चिकनगर संघ आपला एक खेळाडूची जी ट्रॅक आहे ब्लॅक त्याच्यावरती व्हाईट पट्टा, त्यामुळे तुम्हाला 2 रनची पॅनल्टी आहे आणि कालही या स्पर्धेमध्ये लागलेली आहे. पूर्ण ब्लॅक पॅन्ट पाहिजे, लक्षात घ्या. व्हाईट पट्टा जर असेल तर 2 रनची पॅनल्टी या असोसिएशनचा नियम आहे. दोन धावा ऍड होतील 23 मध्ये अजून पॅनल्टीच्या. त्या सापाड संघाला 2 धावा मिळतील. धावा झाल्या 25. कालही बऱ्याचशा संघांना ती पॅनल्टी लागली. गौरीपाडा संघाला सुद्धा ती 2 रनची पॅनल्टी लागली होती. काही व्हाईट पट्टा त्यांच्या ब्लॅक ट्रॅक वरती होता. जे असोसिएशनचे नियम आहेत कल्याण डोंबिवली तेच तुम्हाला फॉलो करायचे, लक्षात घ्या. कोणी संघाला सुद्धा 2 धावांची पॅनल्टी लागली होती. रुद्र आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 25 धावा झालेल्या आहेत. 23 मध्ये 2 धावा पॅनल्टीच्या ऍड होतील. रुद्रचा पहिलाच बॉल आपण पाहतो हलक्या हाताने खेळत आहेत. बॉटमॅनचा वापर केला. रोहितने सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली. एकने धावसंख्या पुढे सरकले ती 26. प्रथम बॅटिंग करत असताना कुशल शिक्षा स्पोर्ट्स सापाड. सव्वीस धावा तापल होते आपल्या पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतोय गोलंदाज रुद्रचा वापर करण्यात आलेला आहे. स्ट्राईक एंड आता निल्सन आले, ज्याला पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळाल्यानंतर थोडासा आक्रमक आहे. त्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. आतापर्यंत 22 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. हाही फटका चांगला मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे.
2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 28 वरती आपल्या पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 5 ओव्हरची मॅच. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. मात्र नशीब घेऊनच घरातून निल्सन मडवी निघालेत असं वाटतंय राहुल सर, कारण चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकली ती 32 वरती. लक फॅक्टर सुद्धा क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. निल्सन सोबत ते दिसते या मॅच मध्ये. निल्सन आपण पाहिलं तर मुंबईच्या नाईट स्पर्धेमध्ये आपल्या करिअरची पहिली बाईक सुद्धा त्याला याच वर्षी मिळाली. 90 धावा 2 विकेट्स त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. पण त्याचं एकमेव कारण बाईक मिळाली ती खरं तर मनीषचं मी कौतुक करेल, कारण मनीषने रोहितला शून्यावरती बाद केलं, त्यामुळे ती बाईक निल्सनला मिळाली खरं तर. रोहितने तब्बल 72 धावा कुठल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये. इथे चेंडू हवेत आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक आता आलेत, मात्र आता चूक होणार नाहीये. निल्सनला आता माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागत असताना कुशल श्रीशा स्पोर्ट सापा टीमला. काय चर्चा केली निल्सनने. की आपण पाहिले तर 32 सलग 3 चौकार सापाड संघाच्या कोणत्याही फलंदाजाने मारले किंवा सलग 3 षटकार तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस शर्मा. यस, थँक्यू दादा. तर व्यासपीठावर विश्वनाथ दादा भोईर सापाडेचा गावचे कट्टर समर्थक यांचं व्यासपीठावर आगमन त्यांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. यस विनोद दादा. नक्कीच विश्वनाथ भोईर साहेबांकडनं पारितोषिक सुद्धा सलग 3 चौकार सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सापाड संघाच्या फलंदाजांना फक्त ही सुवर्ण संधी असेल. निल्सनचे खेळ इथे समाप्त झाले. रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अजून एक चांगला फलंदाज या टीमचा रुद्रा. इथे मात्र हीच तर चर्चा निल्सनने मगाशी केली, मात्र फाईन लेगला फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. 22च्या स्वरूपात मिळणारा हा चौकार. छत्तीस धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22चा चौकार आलाय कुशल शिरसाळ स्पोर्ट्स सापा टीम साठी. रुद्रचं दुसरं षटक प्रगती पथावर आहे. चांगली गोलंदाजी करतात रुद्र, मात्र फिल्डरची साथ त्यांना मिळत नाही, कारण फिल्डिंगचं स्टँडर्ड तुम्हाला जपावं लागेल. टेनिस बॉल क्रिकेट खेळा, लेदर बॉल क्रिकेट खेळा. इथे मात्र जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आलाय. तो फलंदाज रोशनच्या बॅटमधून. वेळ नका घेऊ. चिकनगर संघ 8 सामने आम्हाला कव्हर करायचे, लक्षात घ्या. आज फायनल मॅच सुद्धा असेल, त्यामुळे फिल्डिंग लगेच सेट करा. 2 षटकात धावा झाल्या 40. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गद्दार संघाला विनंती असले आपण रिपोर्टिंग करा. कोल्हारी संघ ऑलरेडी उपस्थित आहे. त्यानंतर संदप विरुद्ध सचिन 11, नील बी, पिसिवली विरुद्ध वडवली सी, असे 8 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या दिवसात सुद्धा. काल कोणी असंघ या स्पर्धेच्या
फायनल मध्ये दाखल झाला. पहिल्या मॅच मध्ये वाडेकर संघाला त्यांनी पराभूत केलं, दुसऱ्या मॅच मध्ये नागाव संघाला पराभूत केलं आणि तिसऱ्या मॅच मध्ये उंबारडे संघाला पराभूत केलं. तिन्ही मॅचेस रंगतदार झाल्या. पहिल्या मॅच मध्ये असं वाटलं होतं वाडेकर त्या विजयापर्यंत पोहोचेल, मात्र सरफराची 2 षटकं खूप फायदेशीर पडली. त्यात दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतो विवेक ठाकरे 6 चेंडूमध्ये 24 ची गरज. 6 चेंडू 24 ची मॅच जिंकली, 4 षटकार ठोकले. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता, त्याला पाठवून दिलाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. शॉर्ट ऑफ रेंजची बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. 4 धावसंख्या पुढे सरकली ती 44 रोहितच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. पुन्हा शॉर्ट ऑफ रेंजचा बॉल होता, त्यालाही पाठवून दिलाय त्याच दिशेने. मागच्याच बॉलचा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. भंडारी आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि दुसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज ज्याने मला पुरस्कृत केले, त्याबद्दल अरविंद भंडारी साहेबांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत, सलग 3 चौकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळू शकतो भोईर साहेबांकडनं. फुल टॉस आणि त्याला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. चोपन्न धावा धापाल कधी लागल्यात आपण पाहतोय. एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना कुशल शीर्षा स्पोर्ट्स सपाड, अधिक पाटील, पिंट्याशेठ पाटील सातत्याने या खेळाडूंवरती भरोसा दाखवत असतात, सातत्याने या संघाचे पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. आणि याच मैदानामध्ये सापाड चषक ही स्पर्धा सुद्धा भरपूर चर्चेत राहिली 48 ग्रामीण संघांमध्ये. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, 1 रन्स मात्र रोखू शकत नाहीये, बॅकअप नाहीये. पंचावन्न धावा दापल होती. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 5 षटकात जे 22, तिसऱ्या षटकात 55 धावा, एकच विकेट गमावली निल्सन मडवीच्या स्वरूपात. आणि चांगली कामगिरी सध्याचं सीझन आपण पाहिलं 2025 एंडिंग 2026 तर कुशल शीर्षा स्पोर्ट्स सापाड संघाचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मकर संग्रह ट्रॉफी मध्ये सुद्धा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि खेळाडूही चांगले त्या टीमकडे अष्टपैलू खेळाडू जास्त आहेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. रोशनला तुम्ही पाहता स्ट्राईक एंडला या षटकातील आता शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. धावसंख्या 55. काल पहिल्या मॅच मध्ये कोपर संघाने 71 केल्या होत्या, मात्र त्या चेस केल्या होत्या टीम गौरीपाडा या टीमने. रवी म्हात्रेच्या 44 धावांची मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. त्यामुळे धावा चेस होत आहेत जर तुम्ही चांगली बॅटिंग केली तर. शुभम हलक्या हाताने घेत आहे, शॉर्ट कव्हरला पुन्हा मिस फिल्डिंग. थोडीशी यंगस्टर आहेत मात्र थोडीशी घाई करतायत चिकनगडचे जे खेळाडू आहेत. थोडंसं त्यांना
3 धावा धावून घेतल्यात. रोशन आणि रोहितने बघा 3 धावा धावून घेतल्या. 3 षटकाचा खेळ संपलाय. सपाट संघाची धावसंख्या येते 58 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. आणि बघायचं इथून काय टार्गेट सेट करेल या मॅच मध्ये टीम कुशल शिष्या स्पोर्ट्स सापाड. षटकात 58 धावा आपल्याला पाहायला मिळते. जितू भगत यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याशी हेमंत भगत यांना सुद्धा आपण पाहिलं होतं ज्यावेळी सापाड संघ अंबालीच्या नाईट स्पर्धेमध्ये खेळा शेवटपर्यंत सकाळी 4 वाजेपर्यंत हेमंत भगत सुद्धा उपस्थित होते. त्यांचेच बंधुराज जितू भगत यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे आणि 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत राहुल केनी. ज्या गोलंदाजाचा मी मगाशी उल्लेख करत होतो राहुल केनी एक चांगला गोलंदाज आहे. मात्र बऱ्याच वेळा सराव नसल्यानंतर खेळाडू थोडेसे लांब राहतात. मात्र राहुलचं स्वागत षटकाने करत असणारा फलंदाज रोशनच्या बॅटमधून आलाय सिक्सर. तसं बॅटिंग करत असताना मॅच मध्ये षटकार आला तर त्याच्या बॅटमध्ये धावसंख्या 64. 1 गडी बाद. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना सापाड संघ या मॅच मध्ये. इथेही फटका चांगला आहे आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. तर धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले तर रोशनच्या बॅटमधून आले आणि सलग तिसरा आला तर विश्वनाथ भोईर साहेब आपण मध्ये सापाडचे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अशी माहिती मग आम्हाला सोमनाथ कारभारी यांनी दिली होती. आणि ती संधी आहे आता सलग तिसरा षटकार आला तर 1000 रुपये मिळतील. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. लेग स्टंपच्या बाहेर आहे वाईड आहे त्यामुळे अजूनही रोशनकडे संधी असेल. अजून एक षटकार आला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज त्याला मिळू शकतो. 71 71 धावा झाल्यात. धावांचा उच्चांक गाठत असताना पहिल्याच मॅच मध्ये काल 71 पहिल्या मॅच मध्ये झाल्या होत्या कोपर टीमच्या मध्ये त्या चेस झाल्या. मध्ये इथे 4थं षटक सुरू आहे. यानंतर 5वं षटक येणं अजूनही बाकी आहे. 71 इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. राहुलने कॉल दिलाय आणि बघा फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त झेल टिपलाय राहुलने. फलंदाज बाद होईल. रोशनची खेळी समाप्त.
अधिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अधिक पाटील आपण मला अजून एक चांगला फलंदाज आहे. बऱ्याच वेळा बॅटिंग त्याच्यापर्यंत येत नाही, मात्र सिक्सर किंग आहे. जेव्हा जेव्हा त्याच्यापर्यंत बॅटिंग आली, षटकार चौकारांची आतिषमध्ये अधिकने नेहमीच सापा टीमसाठी केलेली आहे. गोलंदाज राहुलचा पुढचा बॉल राईट अप राऊंड द विकेट. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. 1+1 2 धावा इथे मिळतील. (73) 73 धावा झाल्यात. विकेट टॉसला सुद्धा भरपूर आपल्या महत्व पाहण्यामध्ये कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा लोगो सुद्धा तुमच्या टी शर्टवर असणं गरजेचं आहे, आणि तो लोगो नव्हता नागाव टीमच्या टी शर्टवरती. त्यावेळी 24 रनची पॅनल्टी नागाव संघाला लागली होती, तरी नागावने ती मॅच जिंकली आणि स्पर्धाही जिंकली. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. झेल ड्रॉप. अधिक तर धावतात. रोहित फक्त झेलकडे पाहत राहिले होते. 2 धावा इथे मिळाले. कॅचेस विन द मॅचेस. कारण निल्सनचा झेल पहिल्या बॉलवरती सोडला शुभमच्या ओव्हरमध्ये, त्यांनी धावा बनवल्या. इथे रोहितचाही आता सोपा झेल सुटलेला आहे. 75 75 धावा झाल्यात. 81 धावा काल आपण पाहिल्या होत्या खोनी अ संघाने. कुठल्या होत्या? वाडेकरच्या विरुद्ध तो संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर कोल्हारी विरुद्ध गंधारी मध्ये मॅच पाहायला मिळणार आहे. कोल्हारी संघ ऑलरेडी उपस्थित आहे, त्यामुळे गंधारी संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. राहुलने बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण चांगली गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. ऑफस्टमच्या बाहेर होता चेंडू, त्याला खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिंगल मिळाली. 76 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक, म्हणजे इथून 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा 76 झालेले आहेत. पकाचे अधिक आणि रोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अधिक पाटील आणि रोहित पाटील. सापाड विरुद्ध चिकनगर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच आहे. 8 संघ आजही इन ऍक्शन मध्ये. ड्रीम डेव्हलपर्स आम्ही मनापासून आभारी आहोत, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं क्रॅश प्राइज आम्हाला स्पॉन्सर केलंय. मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला पाठवून दिलंय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 20.00च्या सरासरीने 80 धावा धापलकधी लागल्यात त्या सापा टीमच्या. सुधीर कारभारी यांचं व्यासपीठावर आगमन त्यांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. 4 षटकात 80 धावा आणि या सरासरीने धावा बनवत राहिल्या शेवटच्या ओव्हरपर्यंत. तर 100 होऊ शकतात या मॅच मध्ये. मात्र बघायचं शेवटच्या ओव्हरमध्ये जयेश आलेत आणि जयेशला कमबॅक करावं लागेल. ऑलरेडी 80 धावा झालेल्या आहेत. प्रेझेंट स्कोर आपण पाहिलं तर नक्कीच 100 दाखवते. मात्र बघायचं जयेश कमबॅक करेल का. फुल टॉस बॉल होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. इथेही झेल सुटलाय. धावाही 6 मिळाल्यात. षटकार. आप केली राहुल सर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चिकनगड टीम
40+ मध्ये चिकनगरचा एक वेगळा दरार आहे. मात्र रेग्युलरमध्ये बरेचसे यंगस्टर आहेत, त्यामुळे फिल्डिंगचा स्टँडर्ड ते जपत नाहीयेत. हाही फुलटॉस होता, पुन्हा झेलची शक्यता आहे. आता मात्र चूक होणार नाहीये. निकेशने एक चांगला झेल टिपलाय. रोहितची खेळी समाप्त. शहाऐंशी वरती धक्का लागत असताना आपण तिसरा पाहायला मिळतो. आता मात्र सागर आलेत मैदानाच्या आतमध्ये. 86 धावा झालेले, 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पॅनल क्रमांक 6 आपण पाहिलं तर संकेश भोईर प्रचंड मताने विजयी झाले. ठाकरे गट, त्यानंतर स्वप्नीलताई विनोद केने आणि त्यानंतर अपर्णाताई भोईर, त्यांनी उमेदवारांचे प्रचंड मजाने विजयी झाले आणि त्यांचं नक्कीच अभिनंदन. आणि त्यावेळी प्रशांत भोईर यांची प्रचंड मेहनत संकेतांसाठी राहिलेली आहे, त्यामुळे त्यांचंही कौतुक. हा चेंडू पाहावं लागेल पंचांना, लेग स्टंपच्या बाहेर आहे, त्यामुळे गोलंदाजाला दंडित केलं जातंय. व्हाईट बॉलचा इशारा करण्यात आलेला. नक्कीच धावसंख्या इकडे पुढे सरकली ती 87. सातत्याने नागरिकांच्या संबंध असणारे आपण पाहतो संकेश भोईर, नक्कीच त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना दिली. नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून त्यांची निवड सुद्धा झाली. ज्यावेळी तुम्ही चांगलं कार्य करता त्याची पोचपावती नक्कीच तुम्हाला मतदार देत असतात. वन साईडला खेळायचं होतं, फसवलंय सागरला. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. धावसंख्या स्थिर आहे 87. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. $87 87 धावा झालेत. ऑफस्टमच्या बाहेर आहे, पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 88 आणि या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय तो कुशल शिक्षा स्पोर्ट्स सापाड संघाने 88, कारण या अगोदर 81 धावा कोणी संघाने उभारल्या होत्या. त्यानंतर या सर्वाधिक धावा आहेत. आता 4 षटकांमध्ये उंबारडे संघाच्या 76 धावा, या सर्वाधिक धावा आपण पाहिलेल्या आहेत. चला, गंधारी टीमचे कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहायचे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सागरच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. मैदानामध्ये सापाड चषक मध्ये जयनुमान निजे संघाने 113 धावा कुठल्या होत्या आणि इथे बघा ते 100 गाठेल का आता सापाड संघाकडे. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. धावा 94. इथे मात्र फटका चांगला, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलच मिळाले. 95 धावा झाल्यात. धावांचा उच्चांक तुम्हाला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. प्रितेश सुद्धा आलेले आहेत, कारण गंधारी संघ पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये. गंधारीची स्पर्धा आपल्याला आय थिंक 27-28 तारखेला पाहिली होती. त्यावेळी प्रितेश यांनी आम्हाला कॉलही केला होता. ते पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असतील. 95 धावा झालेले आहेत. बघायचे काय टार्गेट असेल. नाही, इथे अधिकने ताकद का नाही वापरली, कारण की 2 धावा इथे मिळालेत. जर ताकदीचा वापर केला असता कदाचित षटकार सुद्धा पाहायला मिळाला असं. मात्र पहिला डाव इथे संपलाय आणि कुशल शिक्षा स्पोर्ट्स सापाड संघाने धावा उभारल्यात त्या 97. 97 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 गडी बाद आणि 98 धावांचा पाठलाग करायचा आहे चिकनगर संघाला या मॅच मध्ये. त्या अगोदर टॉस सुद्धा आपण करणार आहोत. चला, गंधारी टीमचे कॅप्टन या कोलोलीचे कॅप्टन इथे आलेले आहेत. आय थिंक चेंडू स्लो आला असं वाटतंय, त्यामुळे अधिकची बॅटही गुंतली असं म्हणावं लागेल, कारण आता त्याची बॅट वेगाने भरपूर फिरते.
चला कोलोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. गंधारी टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. कुशल शिष्या स्पोर्ट चे सर्व ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला मालिकावीरसाठी बाईक आपण म्हणलं तर बायसिकल सायकल पुरस्कृत केली ते पिंटू शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. नाही 2 बाईक तर आता जिंकलेले आहेत लगातार 2 नाईट स्पर्धांमध्ये. पिंटू शेठ पाटील यांना विनंती की आपण टॉस करायचे. 5 ओव्हरची मॅच असेल. ओव्हर टू योगेश सर. यस प्रशांत कारभारी आपण यायचं व्यासपीठावर नाणेफेकीसाठी. गांधारी संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेत. सचिन पवार येत आहेत आमच्यासोबत. मान्यवर जोडले गेलेत पिंटू शेठ पाटील, कुशल स्पोर्ट्स, रिक्षा स्पोर्ट्स, सापाडे संघाचे पॅकर्स. कॉलिंग केले गेलं आहे. यस छापा आलाय. कोलिवली संघाने नाणेफेकी जिंकली आहे. या मान्यवरांना विनंती असेल आपण बसून घ्यायचं आहे. यस डिसिजन कळवायचा आहे. बॉलिंग. नक्कीच गोलंदाजी स्वीकारली आहे. कशा प्रकारे प्रवास राहिला या सीझनमध्ये कोलिवली संघाकडून? 50-50 राहिलं आहे. नक्कीच पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच असेल. नक्की तुम्हाला शुभेच्छा असतील. चांगल्या प्रकारचा खेळ करा. दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्स नितीन दादा काळन. तर धन्यवाद नितीन दादा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा. गणरायाला विघ्नार्थ्याला साकडं घालतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस आजच्या उद्घाटनीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल डे सापाडे विपक्ष चिकनगड 2 संघांमध्ये. विचार केला गेला तर कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ करत कोणी संघाने मेगा फायनलचं तिकीट इथे मात्र पटकावलं आहे. आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल कोणतं संघ फायनलमध्ये प्रवेश करतोय. आता सलामीचा सामना पाहायला मिळतो सापाडे विपक्ष चिकनगर. प्रथम सत्रामध्ये जर विचार केला गेला तर या स्पर्धेचा उच्चांक नक्कीच सापाडे संघाच्या माध्यमाने गाठला गेलाय. 98चं टार्गेट इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि सापाडे संघासाठी एक कॅश प्राईज आलाय. विश्वनाथ दादा भोईर सापाडे गावचे कट्टर समर्थक. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक असेल. निकेश भोईर आणि आदित्य पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 98 धावसंख्येचं टार्गेट त्यामध्ये चेस करण्यासाठी पाहायला मिळते. सलामीची जोडी. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी मनीष मडवी. खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलं या गोलंदाजाने. मनीष मडवी असेल मागची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. याच क्रीडांगणावर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिला चेंडू मनीष. पहिला चेंडू इथे कॉट बिहाइंडची अपील केली जाते. पंचांकडे दाद इथे मात्र मागितली. यस इट इज आउट. पंचांच्या माध्यमाने पहिल्या चेंडूवर इथे मात्र खेळी संपली आहे. निकेश भोईरची गोल्डन डकचा शिकार होत असताना यस पंचांचा निर्णय अंतिम असेल.
ज्यांना ओळखलं जातं सचिन रमेश तेंडुलकर, त्यांना देखील क्रिकेटमध्ये तब्बल 48 वेळा त्यांना अशा प्रकारचं बाद देण्यात आलं, परंतु त्यांनी कधीच पंचांवर बोट उघडलं नाही, की कुठल्या नजरेने देखील पाहिलं नाही. फक्त बगलमध्ये आपली बॅट लटकवायची आणि मैदान सोडायचे. ही खेळाडू वृत्ती असणे गरजेचे आहे प्रत्येक खेळाडूमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल केने, चांगली गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूवर निकेशला माघारी परतावलं, त्यानंतर राहुलसाठी हा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा चेंडू डॉटच्या माध्यमाने पाहायला मिळते. याच कामगिरीची मी उल्लेख मनीषसाठी केला होता की खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. पॉवर प्लेची गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची हाताळता असताना पाहिलंय सापडे संघासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा जणू का ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मनीषकडून. ज्या प्रकारचं टार्गेट सेट केलं आहे, 98 धावसंख्येचं विशाल टार्गेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ते टार्गेट चेस करण्यासाठी पहिलंच षटक अगदी योग्यरीत्याने हाताळत असताना मनीषच्या माध्यमाने चांगली कामगिरी करतोय सापाडे संघ. अजून एक डॉट चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू बॅटच्या रडालपासून ठेवण्याचं काम इथे मात्र केला जातो. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणारा कटर चेंडूचा वापर इथे सातत्यानं होत असताना पाहायला मिळते मनीषकडून. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय, परंतु श्री गणेश अकाउंट ओपन इथे मात्र चिकनगड संघाकडून पाहायला मिळत नाहीये. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज मनीष. राईट ओव्हर द विकेटने सज्ज गोलंदाज मनीष. वेगवान गतीचा चेंडू, यावेळेस स्क्वेअर कटचा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. शेवटच्या क्षणाला चेंडू पडल्यानंतर गती कमी झाली आहे. येस, चेंडू अडवला गेला. चेंडू पडल्यानंतर जसा चेंडू बॅटमधून निघाला होता गती पाहायला मिळाली होती, परंतु जेव्हा ते ग्राउंडेड झालाय चेंडूची गती कमी झाली. चेंडू आतमध्ये अडवण्यात समर्थ तिथे सागर होते. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावेने इथे अकाउंट ओपन केला जातो 5व्या चेंडूवर. शेवटचा चेंडू पाहायला मिळेल फुल्लरलेनचा चेंडू होता, पूर्णपणे बीट झाले फलंदाज. निल्सन मडवी मात्र थोडेसे फंबल जरूर झाले, परंतु बॅकअप चांगल्या प्रकारचा दिला आणि अशा प्रकारे पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला चिकनगड संघ जाऊन पोहोचलाय 2-1 गड्याच्या मोबदल्यात. यस डीजे. निलेश सूर्यकांत पाटील देखील पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसापासून देखील त्यांची हजेरी आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी त्यांची देखील उपस्थिती मोलाची ठरती आहे. त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी सागर येतोय. पहिला चेंडू, बॅट मधला स्वीट साऊंड ऐकायला आलाय. बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावली बिग हिटची मोहर. 6 धावांसाठी षटकार. चांगल्या प्रकारचा फटका आदित्य पाटीलच्या माध्यमाने हा फटका पाहायला मिळाला. सागर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू डी.आर. सर्कलमध्ये अडवण्याचा प्रयत्न. अधिक पाटील तिथे येत आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि वेगाने इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. चित्त्याच्या चपळाईने क्षणभरातच 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना आदित्य पाटील आणि राहुल केने ही जोडी 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे जातोय 10 या आकड्यावर. दुहेरी धावसंख्येच्या आकड्यामध्ये प्रवेश करतोय चिकनगड संघ, परंतु मोठे फटके येणं गरजेचं असेल. ज्या प्रकारचं टार्गेट सापाडे संघाने सेट केलाय, यावेळेस बोट रोल केली होती, फिंगर रोल केले होते चेंडूवर.
चेंडू पडल्यानंतर थोडंसं गिरकी घेणारा हा चेंडू यष्टीरक्षक स्वतः सरसावल्यात चेंडूपर्यंत. निल्सन मडवी खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट या काही दिवसांमध्ये आपल्याला पेश करताना पाहायला मिळाले. निल्सन मडवी उंबरली चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक पटकावली. खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमाने देखील आज पहिल्या सत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी होत असताना चांगल्या प्रकारचे भाग्य देखील बनवान म्हणावं लागेल. खूप सारे जेल्स पुन्हा एकदा समोरच्या दिशेला उडवलाय. अजून एक बिग हिट पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र राहुल केनेच्या बॅटमधून हा षटकार. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या मनीषने. त्यानंतर सागरच्या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा बोट फिरवली गेली होती चेंडूवर. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकापेक्षा जास्त काही नसेल. ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळते. फिंगर रोल केली होती चेंडूवर. चेंडूला फ्लाईट देण्यात आली होती. कटरचा वापर करण्यात आला होता सागर पाटीलच्या माध्यमाने. ते मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आदित्य पाटील. आदित्य बॅटमधून देखील षटकार येताना पाहायला मिळालाय. परंतु यावेळी समोरच्या दिशेला गॅपमधून चेंडू थांबणार नाही. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी येतोय चौकार. बावीस या धावसंख्येवर जाऊन पोहोचले चिकनगड संघ. चांगलं कमबॅक केलं म्हणावं लागेल चिकनगड संघाने. आणि त्या धावांना रोख लावण्यासाठी त्या धावांना लगाम लावण्यासाठी पुन्हा एकदा मनीषला इथे मात्र आणण्यात आलंय. बेस्ट बॉलर सापाडे संघाकडून सध्या तरी कामगिरी करतोय मनीषच्या माध्यमाने पुन्हा एकदा धावांवर रोख लावण्याचं काम केलं जाईल. पुन्हा एकदा जी गोलंदाजी समाप्त केली होती ज्या चेंडूने तीच सुरुवात इथे मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये पाहायला मिळालं. पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणारा कटर चेंडू वारंवार सातत्याने हाताळताना पाहायला मिळतोय मनीषच्या माध्यमाने. अशाच प्रकारची गोलंदाजी सातत्याने अवे फ्रॉम द बॉडी असेल, आउटसाइड द ऑफ स्टंप असेल, या चेंडूचा जास्त प्रकारचा वापर करत असताना पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा तोच चेंडू, परंतु यावेळेस थोडीशी लाईन मिस पाहायला मिळते आउटसाइड द ऑफ स्टंप. याच पंच आम्हाला सांगतील इट इज वाईड. अवंतर 1 धावसंख्या धावफलकावर वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 23 या आकड्यावर. यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू ब्लॉक होलच्या माध्यमाने यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. यावेळेस पूर्णपणे बीट झाले फलंदाज राहुल केने. सातत्याने डॉटच्या माध्यमाने चेंडू हाताळत असताना पाहायला मिळाले. जर विचार केला गेला तर तब्बल 6 डॉट चेंडू राहुल केनेच्या माध्यमाने खेळण्यात आले. 1 षटकार जरूर लगावलाय. म्हणजे क्षमता आहे राहुल केनेकडे, ती सिद्ध करण्याची वेळ देखील पाहायला मिळेल. यस हाफ ट्रॅकर, परंतु स्वतः गोलंदाज मनीष सरसावले. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जो राहुल केने स्ट्रगल करत होता त्याला मात्र अखेर मैदान सोडावं लागलंय. अजून 1 विकेट डाऊन. राहुल केने बॅक टू द पॅव्हेलियन.
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर भोईर. मनीषचं मात्र अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळतीये. पहिल्या षटकामध्ये फक्त 2, त्यानंतर सुरुवातीचे डॉट चेंडू आणि यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडीशी रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. डीपमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. दुसऱ्या टप्प्यावर जात असताना चेंडू गॅदर केलाय, फेकी केलाय, तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 25 या आकड्यावर. समोरच्या दिशेला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि खूप चांगल्या प्रकारचं झेल इथे मात्र टिपत असताना दुसरा अजून एक मोठा हादरा बसतोय. मयूर भोईर ज्या जड पावलांनी आले होते त्याच जड पावलांनी माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन. मयूर भोईरची खेळी संपुष्टात. मैदानाच्या आतमध्ये अजय केने पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला आहे चिकनगर संघ. मोठी फटक्यांची नितांत गरज आहे. एखादी पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असेल, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी, ज्या प्रकारे आगीची गोळी फेकतोय, चटके लागतायत चिकनगर संघाला, एकही फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी सज्ज नाही. कारण का ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत वेगवान गतीची गोलंदाजी असेल, कठोर चेंडू असतील, सातत्याने पाहायला मिळालेत आणि अशा प्रकारे तिसरं षटक इथे मात्र संपन्न झालंय. 3 षटकांच्या अखेरीस जर विचार केला गेला तर चिकनगर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 26 या आकड्यावर. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते 26. म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 72 धावसंख्येची गरज. म्हणजे 12 चेंडू मध्ये 12 षटकार लगावे लागतील. आणि चौथं षटक हाताळण्यासाठी रोहित पाहायला मिळेल, फिरकी गोलंदाज पाहायला मिळतील. यावेळी समोरच्या दिशेला खूप चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर मस्तक पर दस्तक देणारा हा षटकार. माने 12 षटकार असताना पहिला षटकार आलाय, दुसऱ्याचा प्रयत्न इतर मात्र केला जातोय. दूरवरून क्षेत्ररक्षक 10 ते 15 पावलं चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोड 4 धावांसाठी. अजून एक चौकार. पोहोचली चिकनगर संघाची 36 या आकड्यावर. अजय केनेचे प्रयत्न इथे मात्र चालू असताना पाहायला मिळतात. षटकार आणि चौकार पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर 10 धावा खर्च केलेत रोहितने. रिव्हर्सच्या माध्यमाने सरळ बॅट्सने रन येत होत्या, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न इथे मात्र खुकला म्हणावं लागेल.
सरळ बॅट्सने आतापर्यंत 2 मोठे फटके पाहायला जरूर मिळाले. त्यानंतर नवीन कुठं काहीतरी करण्याचा विचार इथे फसला म्हणावं लागेल. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चेंडू मात्र हाताला ब्रश होऊन नक्कीच शेवटचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस पंच, षटकार आहे. येस इट इज नो, काहीच नाहीये, फक्त आणि फक्त धावून 1 धाव. येस थँक्यू. ज्या प्रकारची बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची, जणू चेंडू सीमारेषेच्या बाहेर, परंतु तसं काही नाहीये. सलामीचा फलंदाज अजूनही स्ट्रगल करतो. आदित्य पाटीलच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला आणि इथे मात्र रनआउटची संधी आणि सेट फलंदाज अजय केने ज्याच्या बॅटमधून चौका षटकार पाहायला मिळाले होते त्याला मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज आउट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर, परंतु अलोंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये चाललाय समोरच्या दिशेला. एकापेक्षा जास्त काही नसेल, एका धावेने धावसंख्या फलक आता मात्र संत गतीने पुढे चाललाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते 39, लॉस ऑफ 4. ज्या आता फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातील. ज्या प्रकारचं टार्गेट इथे मात्र सेट केलं होतं सापडे संघाने, तब्बल 98 धावसंख्येचा या स्पर्धेचा उच्चांक गाठला. त्यानंतर त्याचा पाठलाग करत असताना पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळते चिकनगर संघ. ज्या प्रकारची गोलंदाजी पेश केली मनीषने, अक्षरशः इम्प्रेस केलाय आजच्या दिवसामध्ये मनीषने. सुरुवातीचं पॉवर प्लेचं षटक योग्य रीतीने फक्त आणि फक्त 2 धावा आणि त्यामध्ये महत्त्वाचा गडीबाद. आणि दुसऱ्या फेलचा विचार केला गेला तर मनीषच्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल फक्त आणि फक्त 4 धावा आणि त्यामध्ये 2 महत्त्वाचे गडीबाद. 5वं निर्णायक षटक हाताळण्यासाठी निल्सन मडवी पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारची अष्टपैलू कामगिरी सातत्याने सापडे संघासाठी निल्सन मडवीकडून आपण पाहत आलोय. निल्सन मडवीचा चेंडू इथे मात्र क्रॉस बॅटेड समोरच्या दिशेला उडवलाय. आदित्य पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. तर अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथे मात्र आदित्य पाटीलच्या माध्यमाने केला जातोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अवे फ्रॉम द बॉडी चेंडू बॅटच्या रडालपासून दूरवर होता. डॉट चेंडूची समाप्ती होतीये. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो. बॅट मधला स्वीट साऊंड आणि चेंडूवर लावली 6 धावांची मोहर. बिग हिट 6 आदित्य पाटीलच्या बॅटमधून हा F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. गेला तर इंजर्ड होते. पहिलीच मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. चांगली कामगिरी होत असताना पाहायला मिळते. नक्कीच सत्ता गमावली आहे, परंतु त्या सत्तेचा अंतर, या हारचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमाने चालू आहे. पुन्हा एकदा हा प्रकार, अजून एक बिग हिट पाहायला मिळतोय. निल्सन मडवीवर इथं मात्र आक्रमण करत असताना आदित्य पाटीलच्या बॅटमधून हा लगातारचा ठोकलाय दुसरा षटकार. जर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या फ्लाय झाली आहे.
57 या आकड्यावर, म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र चिकन घरच्या संघाने ते केलंय जरूर, परंतु सत्ता गमावली. शेवटच्या काही चेंडू शेष आहेत, परंतु अंतर नक्कीच कमी केलं. आणि ज्या प्रकारची खेळी केली आदित्यने यावेळेस, फुलर लेनचा चेंडू होता, परंतु एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाने आलेत चेंडू खेळण्यासाठी, पण ज्या प्रकारची फटकेबाजी आदित्यच्या बॅटमधून येते, चांगलं इम्प्रेस केलं शेवटच्या क्षणामध्ये. नक्कीच इतिहास म्हणतात ना, पराभवाची देखील नोंद घेतो, परंतु त्या पराभवामध्ये तुमचा संघर्ष किती महत्त्वाचा आहे. आणि इथे मात्र मिश्रान स्ट्रोक जरूर आहे शेवटच्या चेंडूवर, आणि इथे मात्र खेळी संपली आहे शेवटच्या चेंडूवर. आणि अशा प्रकारे चांगली फलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या क्षणामध्ये आदित्य पाटीलच्या माध्यमाने. आणि अशा प्रकारे चांगलं फाईट आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या क्षणामध्ये या चिकनघर संघाकडून. नक्कीच इम्प्रेस केलं एक त्या 2-3 चेंडूमध्ये, परंतु हार्ड लक म्हणावी लागेल चिकनगड संघासाठी. आणि हार्दिक अभिनंदन, सापाडे संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीमधून प्रवेश केला दुसऱ्या फेरीमध्ये. नक्कीच दुसऱ्या फेरीचा आजच्या दिवसातील दुसरी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या आयोजकांचा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. कोलिवली विपक्ष गांधारी या आजूबाजूचे 2 संघ, आजूबाजूची 2 गावं आपल्याला पुढच्या मॅचमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील.